जय श्रीराम. श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची प्रवचने. संग्राहक गोसी गोखले आणि प्रस्तावना के.व्ही. बेलसरे. आजच्या या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून 1 जानेवारीपासून मी असं ठरवलेलं आहे की प्रत्येक दिवसाचं प्रवचन आपल्या या स्वरनित्यांजली पेजवर आपल्याला वाचून दाखवायचं. या प्रकाराने वाचन माझंही होईल आणि सगळ्यांना ज्ञानाचं प्रबोधनही होईल. आय होप सगळ्यांना हे आवडेल. तर प्रवचने 1 जानेवारी. नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. नाम म्हणजे भगवंताचे नाव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिळ्या नावात फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यामधला दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण हे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुण रूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहिले, म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे. नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली आहे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आणि वृत्ती शुद्ध सूक्ष्म आहे. वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे. म्हणून नाम घेण्याची वृत्ती सुधारेल. वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल आणि चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल. सगळ्यांचा भावार्थ एकच आहे, नाम. अन्नाला स्वतःची चव असते. त्यात आपण गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वतःची अशी चव नाही. त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत, परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते. त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच